गाईस, कशा आहात तुम्ही? बरे असाल तुम्ही? मी पण बरी आहे, फक्त माझा आवाज बसलेला आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता. आज मी काय स्पेशल डे बनवणार आहे माहिती आहे? स्पेशल मेनू मोदक बनवणार आहे. बघू शकता, नारळ घेतले होते मी, बघू शकता. खोबरं आहे बघा, हे वाटून घेतलेलं आहे. आता हे ना मी एका साईडला ठेवते, वाटून झालेलं आहे माझं. बघा मी साहित्य काढून घेतलं होतं ह्याच्यासाठी. तर हे इलायची आहे, बघू शकता, काजू आहे आणि हे बदाम आहे. आता हे मिक्सरमध्ये वाटायला घेतलं. एकदम हलकंसा म्हणजे पिसायचं, याला जास्त मोठं नाही आहे, कारण का मग ते एकदम बुरशी बारीक पावडर घेतलं एकदम हे वाटेल, खाला वाटेल. तर थोडंसं हलकंसं कच्चं म्हणजे अर्धं मेनू माझा आज बनवायचा आहे. आणि इकडे मला मेथीची भाजी, भात आहे, जेवणाची तयारी चालू आहे माझी. गाईस बघा, हा डालडा मी गरम करून घेतलेला आहे. आणि हे बघा मीठ होतं, त्यामध्ये चवीपुरतं मीठ आहे. आणि हा मैद्याचा पॅकेट आहे, ह्याच्यातला मी अर्धा मैदा हे करणार आहे. आणि त्याच्यासाठी ना मी हे खोबरं आणि हे ना हे पहिलं पीठ मळून घेते. पीठ मळून घेतलं की तुम्हाला दाखवते गाईस. पहिला मी मैदा आणि मैद्याचं पीठ मी मळून घेते, चांगलं लुसलुशीत मळून घ्यायचं, ते तुम्हाला दाखवते. आणि प्लस मला काय म्हणायचं आहे, मी तुम्हाला दाखवते परतताना. अजून आपण डालड्यामध्येच फ्राय करायचं आहे खोबऱ्याचा खीस. आणि ते मी बनवलेलं काजू बदाम आणि हे इलायची, आणि त्याच्यामध्ये खसखस घ्यायचे आणि साखर. जसं आपण करंजीला जे सामान घेतो फक्त सुकं खोबऱ्याचा वापर करतो, आणि आता मी मोदकला नारळाचा वापर करते, बस एवढंच असतं. अशा पद्धतीने मी करणार आहे, तुम्हाला काहीच दाखवते. चला गाईज बघा, हे मी पीठ मळून घेतलेलं आहे, अजून बघू शकता. हे बघा मैद्याला लुसलुशीत आहे, त्यामुळे आता मी ह्याला चांगलं झाकून ठेवते 10-15 मिनिट, म्हणजे अजून आपल्याला मऊ होईल. आणि तुम्हाला दाखवते मी आता सारण मी बनवणार आहे, ते पण असं डालड्यात फ्राय करून घेऊया आपण, म्हणजे टेस्टीसाठी. त्यामुळे बघा करायला घेते मी आता. हाय गाईज बघा, आता मी साखर पण रेडी केलेली आहे, ओला खोबरं घेतलेलं आहे. आता त्याला मी चांगला फ्राय करून घेते मस्तपैकी. आणि जे मी करून ठेवलेलं होतं बघा हे, आता ह्याच्यामधलं मी हे असतं ना हे टर्फल हे काढून ठेवणार आहे, कारण का आपल्याला जेव्हा चहा बनवतो ना आपण, तर त्याच्यामध्ये आपण हे टाकणार आहोत नेक्स्ट टाईमच्या ह्याच्यात, म्हणजे चहा वगैरे बनवतो तेव्हा यूज करूया, कारण आपल्याला हे कचकच लागेल याच्यामध्ये. आणि तूप मी टाकलेलं आहे, डालडा यूज केला आहे मी, ते बघू शकता तुम्ही गाईज. हे बघा गाईज, मी आता परतून झालेलं आहे माझं. आता याच्यामध्ये मी चांगलं लालसर झालंय भाजून, बघू शकता. आणि मी याच्यामध्ये साखरेचा वापर केला आहे. आणि हे बघा हेवाला मी असं ॲड करते. आणि मला खसखस टाकायची आहे. मग माझं हे सारण झालं तयार, बघू शकता. त्याला चांगलं फ्राय करून घेते.
खसखस आहे, जास्त महाग असल्यामुळे जरा कमी टाकते मी. हे बघा मी एवढा वापर करते. बघू शकता. बाकीची उरलेली नेक्स्ट टाइमच्या ह्याच्यामध्ये आपण यूज करूया. तर आता गाईस हे बघा चांगलं परतून घेते. आता मग आपण मोदक करायला घेऊया. आज मी हाताने नाही बनवणार आहे, जरा तुम्हाला एक हे दाखवते काय मी घेऊन आले. काहीच बघू शकता बघा मी तेल लावून घेतलेलं आहे. तूप तेल यात तुम्ही डालडा पण लावू शकता. चांगलं पडायचं. आणि हे बघा मी काय आणलं हे सध्याच तुम्हाला दाखवायचं होतं. आम्ही जेव्हा टिटवाळ्याचा गणपती बघायला गेलो होतो तेव्हा आणि हे बघा माझं बनवलेलं पीठ होतं. बघू शकता. आता आपल्या डालडा असल्यामुळे थोडंसं रट्ट झाले. आता छोटे छोटे मी गोळे करून घेते याचे. आणि आपलं सारण पण चांगलं भाजलेलं आहे. बघू शकता. आता छोटे छोटे गोळे करूया आपण. बघू शकता मी असे गोळे सगळे करून घेते. बघा गाईज मी आता हे छोटे छोटे अशा पोळ्या लाटून घेते. गोळे करून झालेले आहेत आपले. बघू शकता. आपल्याला मोठे पाहिजे छोटे पाहिजे जसे घ्यायचे तसे. तर आता मी बनवायला घेते कारण मी फर्स्ट टाइम बनवते त्यामुळे मला एवढा काय अनुभव नाही आहे त्याच्याबद्दल. तर बघा बघू शकता कसं घ्यायचं असतं गाईचा बहुतेक असं असेल. हा उलटा घ्यायचा आहे आणि हा समजला. याचा भाग आहे ना तो असा घ्यायचा मोठा. कारण साच्यातून मी पहिल्यांदा बनवते त्यामुळे मला एवढा अनुभव नाही. आणि हे आपण चमचणी करूया. थोडं काय काय खोबरं राहिले मिक्सरला बारीक झालेलं नाही तर आपण एका ह्याच्यावरती हे घेऊ शकतो. तर आता तुम्ही बघू शकता गाईस जमतंय की नाही मला माहिती नाही. कोशिश करते मी कारण फर्स्ट टाइम बनवायचा प्रयत्न चालू आहे माझा, ते पण साच्यामध्ये. तर हे बघा बघू शकता बहुतेक जास्त झालेलं आहे हे. हे बघा असं काढायचं. अरे बापरे पहिलाच मोदक तुटलाय. थांबा जरा गाईस मिस्टेक झाली. थांब गाईस बघा मला माहिती नव्हतं कसं बनवायचं त्यामुळे एक माझा मिस्टेक झालेला आहे मोदक. बघू शकता. तर आता ह्याला असं करायचं आहे. असं करून मला असं गोल घ्यायचं करून आपल्याला जसं पाहिजे तसं साचा करून घेऊया. ह्याच्या दाबून बघू शकता असं करत राहायचं. गाईस बघा हे बघा असं हो घ्यायचं करून आणि मग ह्याच्यामध्ये भरायचं होतं. तर मला माहितीच नव्हतं कसं करायचं ते. तुम्ही बघू शकता. हे असं असेल. हलक्या हाताने करून घेऊया आपण. आणि नंतर बघा असं करून घ्यायचं. तर जास्त झालेलं असेल आपलं तर आपण असं करून दाबू शकतो. वाटलंच तर अजून पीठ घेऊया. सारण कमी टाकायला पाहिजे याच्यामध्ये, जास्त नाही. बघा काहीच. आता उघडताना बघूया आपण कसा होतो आपला मोदक तयार. व्यवस्थित व्हायला पाहिजे. गणपती बाप्पा मोरया.
असं रेडी करूया. बघू शकता. the earth's gentle sigh, Guys, कसं a वाटतं? lullaby sung to the open sky. Oh, whispering pine, sing me your tune, चला मी तयार होते. caught in the rhythm of the stars and माझी मदत कशी झालेली आहे. teach me the language of rustling ठेवलेला आहे. आता आपण याला वाफेवर असं stories that linger on the breath of the breeze. झाकण ठेवूया. मस्तपैकी वाफलून घेऊया. तर आम्ही उघडले की तुम्हाला दाखवते कसं वाटतं. तुम्ही सांगा आणि खाताना पण तुम्हाला दाखवते टेस्टी कसले लागतात. The dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truth as they flow